नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव वैशाली. मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट मध्ये कार्यरत आहे. आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे बूट आणि मोजे. लेखक आहेत मनोहर चमोली. तर सुंदर चित्रे काढली आहेत पार्थो सेनगुप्ता यांनी आणि अनुवादक आहेत सुमित्रा आष्टीकर. चला तर ऐकूया एक सुंदर गोष्ट, बूट आणि मोजे. मोज्यांना पाहून बुटांनी नाक मुरडले आणि ते म्हणाले, आमच्यापासून दूर राहा, जवळ येऊ नका, तुमचा खूप घाण वास येतो आहे. झीनतने मोजे धुतले आणि उन्हात वाळवले. हे पाहून बुटांना राग आला. एक दिवस मोज्यांमधून बोट बाहेर डोकावताना दिसले. हे पाहून बूट मोज्यांकडे पाहून हसू लागले. त्यांना वाटले आता तरी मोज्यांपासून सुटका होईल, त्यांना टाकून दिले जाईल. मोज्यांना वाईट वाटले, पण झीनतने त्यांना सुई दोऱ्याने शिवून टाकले. हे पाहून बुटांना परत राग आला. काही दिवसांनी मोजे सैल झाले. हे पाहून बुटांना खूप आनंद झाला. त्यांना वाटले आता तरी मोज्यांपासून नक्की सुटका होईल. पण झीनतने तेच मोजे घातले आणि वरून एक रबर लावला. हे पाहून बुटांना आणखीनच राग आला. काही दिवसांनी मोजे घालून फाटले. फाटलेल्या मोज्यांना पाहून बूट खूप हसू लागले. म्हणाले, आता काय कराल? मोजे उदास झाले. त्यांना वाटले की आता त्यांना फेकून देतील. पण झीनतने मोज्यात कापूस भरला. एका मोज्याचा तिने हत्ती बनविला, दुसऱ्या मोज्याचे अस्वल बनविले. आता ते घरातील कपाटात सजवून ठेवले आहेत. झीनतने नवीन मोजे आणले. ते मोजे घालून तिने बुटात पाय घातला. तिच्या लक्षात आले की बूट तर खालून फाटून गेले आहेत. तिने बूट कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. मोजे हे सर्व पाहत होते, मात्र त्यांना आनंद झाला नाही. तर मग बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट? चला आपण याच्यावर थोड्याशा गप्पा मारूया. मला सांगा, बुटांना राग का येत असेल? अच्छा, आता हे सांगा, झीनतला बुटांचे काय काय बनवता आले असते? टाकाऊ वस्तूपासून काय काय बनू शकते याची माहिती मिळवा व ते बनवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.